नमस्कार, माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी पालकची गरगटी भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं ना एक जुडी पालकाची एक जुडी मी अशी धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी ना आपल्याला अर्धे वाटीला कमी तुरीची डाळ घेतली आणि ती पण अशी धुवून घेतलेली आहे। तर इथं आता आपल्याला ही भाजी चुलीवरतीच बनवायची। चुलीवरती मस्त अशी कढई ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला ही भाजी कढईमध्ये घालायची आणि आपण धुवून घेतलेली डाळ यामध्ये घालायची। तुरीच्या डाळीऐवजी ना मुगाची डाळ घातली ना तरी सुद्धा भाजी छान लागते। आता ना हे आपल्याला दोन्ही एकत्र असं करून घ्यायचं। यामध्ये ना पाणी घालायचं, पाणी इथपर्यंत घालायचं की भाजी ना शिजली पाहिजे। खूप जास्त पाणीही नाही घालायचं, फक्त भाजी शिजेल इथपर्यंतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं। आता ना ही भाजी शिजते, तर हे बघा तिथं भाजी अजून पूर्णपणे शिजलेली नाही, भाजी अजून थोडीशी शिजायची बाकी आहे आणि डाळही अजून शिजलेली नाही। तर तोपर्यंत आपण त्यासाठी काय काय मसाला लागणार ना ते बघूया। एकदम साध्या सोप्या साहित्यात तयार होते। तर इथं ना मिरची घेतली, हिरवी मिरची भरपूर घालायची, लसूण घेतला आणि शेंगदाणे आणि थोडेसे जिरा लागणार, हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता ना ही भाजी चांगली मिळून आली म्हणजे अशी चांगली शिजली तर हिला ना अशी आपल्याला घोटून घ्यायची। तर आता चुलीवरतून कढई खाली उतरून घेतली आणि ही ना आपल्याला घोटून घ्यायची। तर इथं ना आपल्याला थोडं अर्धे वाटेल कमी बेसन पीठ लागणार आहे। तर यामध्ये आता बेसन पीठ घालायचं आणि या बेसन पिठामध्येच आपल्याला भाजी ना चांगली अशी घोटून घ्यायची। तर आमच्याकडे ना गरगटी भाजी करताना ना यामध्ये ना भाजीला एक संदपणा येण्यासाठी ना बेसन पिठाचा वापर करतात। तर यामध्ये ना आपण मिक्सरला बारीक केले हिरव्या मिरच्या, शेंगदाणे यामध्ये लगेच घालायचे आणि हे भाजीमध्ये सगळं असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं। तर याला अशी घोटून ही भाजी आपल्याला घ्यायची, म्हणजे ना अशी एकसंध झाली पाहिजे, पाणी एकीकडं भाजी एकीकडं नाही गेलं पाहिजे इथपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं आणि अशी मिळून येईल इथपर्यंतच यामध्ये असं पाणी घालायचं। आता बघा अशी मस्त छान घोटून घेतली। भाजीला ना आपल्याला चांगले 2 उकळी येऊ द्यायच्या, कारण त्यातलं ना बेसन पीठ पण शिजलं पाहिजे, नाहीतर ना भाजी भाजू शकते। आता 2 उकळी आली, भाजी खाली उतरून ठेवली, कडनं घेतले, त्यामध्ये ना तेल गरम करायला ठेवले। आपल्याला ना यावरतून ना फोडणी करायची, लसणाची फोडणी। आधी आपण भाजी शिजवताना अजिबात तेलाचा वापर केला नाही, फक्त आपण भाजीला वरतूनच तडका देऊन घेणार आहे। तर इथं ना त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक खुडून घेतल्या, यामध्ये घातल्या आणि आता ना ही भाजीमध्ये याची फोडणी द्यायची। मस्त अशी फोडणी दिली। आता झाली आपली तयार पालकची गरगटी भाजी। भाजी उकळी येत होती तेव्हाच मी यामध्ये मीठ घातलेलं होतं। तर आता नाही बघा आपली मस्त अशी पालकाची गरगटी भाजी तयार झालेली आहे। ही भाजी ना तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। चला मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।